बाजाराच्या बदलत्या वातावरणात एका पिकावर अवलंबून राहणं सोयीचं राहिले नाही हे ओळखून कोल्हापूरच्या तानाजी पाटील या प्रयोगशील शेतकऱ्यानं बहुपीक पद्धतीचा वापर केला। पारंपरिक ऊस पिकात तानाजी यांनी तब्बल 24 आंतरपिकं घेतली आहेत। मीठ आणि कपड्यांशिवाय त्यांना बाहेरून विकत आणावं लागत नाही। शिवाय ही आंतरपिकं अतिरिक्त नफा सुद्धा मिळवून देतात। पाहूया। टोमॅटो, कारली, वांगी, मिरच्या, मूग, तीळ, उडीद अशी ऊसात तब्बल 24 आंतरपिकं घेणारे कोल्हापुरातील येळवडेचे तानाजी पाटील। पूर्वीपासूनच तानाजी प्रयोगशील शेतकरी। 1984 साली 12वी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर वडिलांनी शेतीत लक्ष घालण्यास सांगितलं। तेव्हापासून ते आज तागायत शेतीतच वाढले। फक्त ऊस होणाऱ्या 4 एकर शेतीत इतर पिकांना आणलं, त्यांना वाढवलं। आजही या शेतीत ऊस होतो, पण ऊसाच्या जोडीला इथं तब्बल 24 आंतरपिकंही वाढतात। शेती व्यवसायानंतर बांधावरती जी झाडे होती ती संपूर्ण कमी करून त्यामुळे सावलीमुळे पीक येत नव्हतं। नंतर मी वडिलांच्या म्हणीप्रमाणे मी नंतर शेतीत बदल करत गेलो। पूर्णपणे मला वडिलांचा सहकार लाभला। जाईल तिथं मेळाव्यामध्ये, कृषी मेळावा असतो, त्यामध्ये मुलाखती म्हणा, बाहेर शेतकऱ्यांनी केलेले वेगवेगळे प्रयोग बघून मी माझ्या शेतीमध्ये सुधारणा करायची ठरली। नंतर मी सरी पद्धत बदलली। पहिले 1.5 फुटासर होती, 2 फुटे सरी। नंतर मी पहिल्यांदा 2.5 फुटावरती सरी काढली, नंतर 3 फुटावरती काढली, नंतर 4 फुटावरती आता मी सरी काढली असून बहुपीक पद्धती ह्या 4 फुटावरती घेण्याच्या पद्धतीमध्ये मी बदल केलेला आहे। 2007 पासून त्यांनी ऊसात विविध आंतरपिकं घेण्यास सुरुवात केली। 2 सरीमध्ये कधी भाजीपाला तर कधी कडधान्याची पिकं ते घेऊ लागले। भाजीपाल्यासोबत कडधान्याची घरची गरज भागू लागली आणि त्यांनी ही आंतरपिकं वाढवण्यास सुरुवात केली। यंदा जून महिन्यात सरीमध्ये भुईमूग, पाटाच्या कडेला तूर, सरीच्या बगलेत मिरच्याच्या 3 ते 4 जाती, टोमॅटोच्या 2 जाती, कारली, हिरवा मूग, पिवळा मूग, उडीद, कोथिंबीर, बडीशेप, वांगी, पावटा, तूर अशी तब्बल 24 पिकं घेतली। मीठ आणि कपडे सोडले तर काहीच त्यांना बाहेरून विकत आणावं लागत नाही, त्यामुळे घर खर्च अगदी नगण्य। 10 पिकापासून नंतर 15 नंतर 20, आता सरीवरती माझ्या 24 आंतरपिकं आहेत। जून महिन्यामध्ये या सरीवरती सुरुवातीला भुईमूग टोकला, भुईमुगानंतर तुरीचे आरे घातले, नंतर मिरचीचे बी टोकणले, नंतर हळद लावली, नंतर बांधावरती दिडका, वरणा, चवळी टोकणला, नंतर ओवा, बडीशेप, जिरं, हिरवा मूग, पिवळा मूग, उडीद, नंतर टोमॅटो, नंतर कोथिंबीर, आलं अशी एकूण 24 पिके घेतलेली आहेत। 4 फुटी सरी सोडल्यानं त्यांना मधल्या पट्ट्यात आंतरपीक घेणं सहज शक्य झालं। पिकाला पाण्याची गरज पाहून पाटानं पाणी दिलं जातं। ऊसाचं पाचट ते जाळत नाहीत तर सरीतच कुजवतात। दरवर्षी एकरी 12 ट्रॉली शेणखत आणि लेंडी खत दिलं जातं। चिमूटभर रासायनिक खताचा वापरही नाही, त्यामुळे सगळं विषमुक्त। घरची गरज भागून उरलेला भाजीपाला ते स्थानिक बाजारात विकतात। आतापर्यंत तानाजी पाटील यांच्याकडून भुईमुगाची काढणी झाली असून त्यातून 7 क्विंटल उत्पादन मिळालंय, तर उडदाचं 30 किलो, हिरव्या मुगाचं 25 किलो, पिवळा मूग 10 किलो, तीळ 10 किलो, काळे तीळ 3 किलो असं उत्पादन त्यांना मिळालंय। भाजीपाल्याचं रोजचं उत्पादन सुरूच आहे। आंतरपिकातून किमान 75 हजाराचं उत्पन्न मिळत असल्याचं तानाजीराव सांगतात, तर ऊसाचं एकरी 60 ते 70 टनापर्यंत उत्पादन त्यांना दरवर्षी मिळतं। मी गेले 7 वर्षापासून कडधान्य व मिश्र पिकं घेतो। मी इथून पुढे आणि इथून मागे गेली 7 वर्षे कोणतेही कडधान्य विकत घेतले नाही। मला बाजाराचे देण्याची शक्यता नाही। वर्षाला पुरेल एवढा भाजीपाला कडधान्य मी पिकवतो। ते प्रत्येकानं जर आपल्या गरजेपुरतं जर भाजीपाला त्या मिश्र म्हणजे ऊसाच्या लागणीमध्ये जर केला तर स्वतःपुरतं जे गरज भागून राहिलेलं ते तो शेतकरी विकू शकतो। विकून राहिलेलं जे आपल्याला जे झालेला खर्च आहे ऊसामध्ये किंवा म्हणजे भांगणीचा, आंतरमशागत असू दे किंवा रासायनिक खताचा, हे त्याला म्हणजे त्या मिश्र पिकामध्ये बोनस पीक म्हणून मिळेल। तानाजी यांनी घेतलेली पिकं एकमेकांची स्पर्धा करत नाहीत। प्रत्येक पिकाचा कालावधी वेगळा, त्यामुळे वर्षभर यातून उत्पादन मिळत राहतं। भाजीपाला आणि कडधान्याच्या विक्रीतून अतिरिक्त पैसे मिळतात। गेल्या 10 वर्षांपासून बहुपीक पद्धतीचा अवलंब ते करतायत, ज्यामुळे घरच्या गरजेसोबतच अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोतही त्यांना मिळालाय। चंद्रशेखर खोले, एबीपी माझा,
कोल्हापूर.